नमस्कार नागपूरकर, तुमचे स्वागत आहे. तर नागपूरकर, आजचा आपला व्हिडिओ हा शहरामध्ये येत असलेल्या नवीन वाहतूक सुविधेबद्दल आहे. तर 1,00,000 लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे आणि त्यामुळे आता नागपुरातही बाईक टॅक्सी सुरू होणार आहे. या बाईक इलेक्ट्रिक राहणार असून त्यावर पिवळा रंग असणार आहे आणि चालकाचे वय 20 वर्षांहून अधिक किंवा 50 वर्षापेक्षा कमी असे नियम सुद्धा त्यासाठी लागू करण्यात आले आहे. ज्याला बाईक टॅक्सीचा व्यवसाय करायचा आहे त्या ॲग्रिगेटरकडे किमान 50 इलेक्ट्रिक बाईक असणे आवश्यक आहे आणि त्याला राज्य परिवहन प्राधिकरण यांच्याकडून एकच परवाना देण्यात येणार आहे. या परवान्याची वैधता 5 वर्षांची असेल. सर्व बाईक पिवळ्या रंगात असाव्यात आणि त्यावर बाईक टॅक्सी असे लिहिणे अनिवार्य आहे आणि दुचाकी टॅक्सीवर सेवा प्रदात्याचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक राहणार आहे. बाईक टॅक्सी चालकाकडे बॅज असणे त्यासोबतच चालकाचे वय 20 वर्षापेक्षा कमी किंवा 50 वर्षापेक्षा जास्त नसण्याची अट आहे. त्यामुळे या व्यवसायात तरुणांची संख्या वाढणार आहे. सोबतच दर दिवशी दुचाकी चालवण्याकरिता 8 तासांची मर्यादा असणार आहे. यामध्ये महिला चालकांचा सुद्धा समावेश असणार आहे. काही कालावधीनंतर महिला चालकांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवून ते 50% करण्याची जबाबदारी परवानाधारकांची राहणार आहे. बाईक टॅक्सी करिता परवानाधारकांनी दुचाकी टॅक्सी स्थानक, चढण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण दर्शवणे आवश्यक राहणार आहे. तर 12 वर्षाखालील मुलांना बाईक टॅक्सीसाठी काही परमिशन्स घ्याव्या लागतील, जसे की प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बाईक टॅक्सीमधून एकाच वेळी एकाच प्रवाशाला घेऊन जाता येणार आहे. 12 वर्षाखालील मुलांना प्रवासाकरिता परवानगी नसेल. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाईक टॅक्सींना प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये विभाजक बसवण्यात येतील. GPS ट्रॅकिंग, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, दुचाकी चालक आणि प्रवासी यांकरिता हेल्मेट बंधनकारक असेल. अपघात आणि मृत्यू या दोन्हींकरिताचे विमा संरक्षण सेवा प्रदात्याने उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. आणि बाईक टॅक्सीचे दर किती असतील याबद्दल तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल, तर बाईक टॅक्सीच्या दराचे नियंत्रण संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून करण्यात येईल. त्यामुळे लवकरच दर ठरवण्यात येईल. नियमात बसणाऱ्या ॲग्रिगेटरला मान्यता देण्यात येईल. तुर्तास एकही ॲग्रिगेटरने अर्ज केलेला नाही असे परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहित आहे बाईक टॅक्सी म्हणजे नक्की काय. तर ज्याप्रमाणे रॅपिडो सर्व्हिस बद्दल तुम्ही ऐकलेले असेल, रॅपिडो सर्व्हिस सारखी ही एक सर्व्हिस आहे, पण यासाठी आता शासन मान्यता असेल. तर जर तुम्हाला एकट्याला प्रवास करायचा असेल तर तुम्ही बाईक टॅक्सी रेंटवर घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही भाडे देऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचू शकता. यातून खूप फायदे आहेत. आपल्याला ट्रॅफिक मध्ये न अडकता लवकरात लवकर आपण इच्छित ठिकाणी पोहोचू शकू. तर मित्रांनो, ही सेवा नागपूरमध्ये लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी राज्य शासनाने पावले उचललेली आहेत. तर अशाच नवनवीन नागपूर न्यूज साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.